आपण सर्वांचं उर्मिला स्वयंपाकघरात स्वागत आहे। तर मला टेकुळ्याची भाजी बनवायची आहे। तर मी हे टेकुळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। अशा बंद कळ्या घेतल्या होत्या आणि शेतातल्या ताज्या टेकुळ्या आहेत। तर मग अशा उभ्या चिरून घेऊन मधात काही आहे का म्हणून किडा काही बघून सगळं स्वच्छ धुवून थोडं कोमट पाण्याने पण धुतलेली आहेत मी। स्वच्छ माती ती होती तर मग अशा हे केलेले आहेत मी। मोकळ्या लांब चिरून घेतलेले आहेत आणि कांदा खोबरं पण भाजून घेतलेलं आहे खरपूस चांगलं। आणि हे असं धुवून ह्याला आता लावायचे आहेत आपल्याला मसाले। तर हे अगोदर मी लाल तिखट टाकून घेते आणि मग ह्याच्यामध्ये लागणारी आहे 1 चमचा हळद आणि फोडणी देताना पण टाकायचे आहे। त्यामुळे ह्यामध्ये अर्धी टाकायची आणि फोडणी देताना पण अर्धी टाकायचं। सगळं हे 2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी। 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला असा काळा घरचा लावून आता आणि मीठ असं आपल्याला स्वादानुसार लागणारं हे असं टाकून सगळं मॅग्नेट होऊ द्यायचं थोडे वेळ अर्धा तास असाच। आणि मग भाजी बनवायची आहे आपल्याला। तो अशी काढून ठेवून द्यायचा आपल्याला मॅग्नेट व्हायसाठी। आपली टेकुळ्याची भाजी आहे। मशरूम पण म्हणतात पण नेहमी टेकुळ्यामध्ये लसूण अद्रक आणि कांदा खोबरं भाजलेली पेस्ट करून घेतलं होतं मिक्सरमध्ये। तर मग आता हे ठेवलेलं आहे मी मडकं गरम होण्यासाठी। तेल टाकलेलं आहे मधामध्ये 1 मोठी पोळी आणि लागणार ह्याच्यात जिरं मोहरी आणि हे चांगलं कडकड होऊ द्यायचं आणि मग लसूण अद्रक टाकायचं ह्याच्यामध्ये। असं लसूण अद्रक टाकून मग चांगलं खरपूस भाजू द्यायचं ह्याच्यामध्ये हे सगळं। आणि मग हे गरम चांगलं होऊ द्यायचं असं चांगलं भाजून घ्यायचं। आणि मग आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये हळद लागणार आहे ह्याच्यामध्ये, लाल तिखट गरम मसाला सगळं जे मॅग्नेट व्हायला टाकलं होतं ना मशरूमच्या भाजीला ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। मग हे लसूण भाजल्याच्या नंतर हे सगळं असं भाजून घ्यायली मी चांगलं खरपूस। हे लसूण अद्रक अगोदर तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं होतं कडकड होऊ दिले होते आणि पुन्हा मग टाकलं होतं लसूण अद्रक। आता हे लागणारे आपल्याला हळद चमचाभर टाकलेली आहे। पुन्हा आता लाल तिखट लागणार आहे 2 चमचा। तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं। आम्ही तिखट जास्त खातात म्हणून तिखट जास्तच टाकतो। तर मग आता हे असं 2 चमच्याने 2 चमचे टाकलेले आहे मी तिखट। तर आणि काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि ह्याला चांगलं भाजून घ्यायचं। आणि मग आता आपल्याला हे चांगलं भाजल्याच्या नंतर हे करपू नये म्हणून लगेच आपल्याला तेलामध्ये चटणी चांगली भाजू द्यायची थोडी। आणि मग आपल्याला ते खोबरा आणि कांदा हे पेस्ट केलेलं होतं ना भाजलेलं ते पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये असं। आता हे टाकून घेते मी। हे खोबरं आणि कांद्याचं पेस्ट होतं हे टाकलेलं हे टाकून आता ह्याला परतून घ्यायचं चांगलं। ह्याला तेल सुटूस तर भाजायचं हे आता हे असं हे सगळं असं भाजून घ्यायचं। मशरूमची भाजी पण म्हणू शकता तुम्ही आणि आपण मराठीमधून टेकुळ्याचीच भाजी म्हणतो त्याला। हे पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात टेकुळ्या हे शेतातल्या आहेत आलेल्या। तर मग आता हे असं मशरूम हे टेकुळ्या असं त्याला सगळं मसाला लावलेलं मॅग्नेट झालं होतं आणि मग ह्याच्यात टाकून दिलं मी। आता हे सगळं तेल सुटूसर भाजून मसाला आणि हे भाजी अशी परतून घ्यायची। आता हे पण आता हे आपल्याला टाकल्यावर टेकुळ्या अशी टाकले मी मडक्यामध्ये आणि मग आता ह्याला परतून घेते छान। आता मीठ पण थोडंसं टाकायचं आपल्याला स्वादानुसार किती लागेल तेवढं थोडंसं आणि परतून घ्यायचं आता ह्याला चांगलं आपण। आता हे असं सगळं ह्याच्यामध्ये तिखट वगैरे सगळं टाकलेलं आहे। कांदा खोबऱ्याचं पेस्ट काळा मसाला घरचा लाल तिखट हळद लसूण अद्रकचा पेस्ट तेल हे सगळं टाकलेलं आहे आणि असं परतून घ्यायचं। आणि आपली भाजी एवढी टेस्ट बनणार आहे ना। आणि ह्या भाजी अशी परतून घ्यायची चांगली आणि मग ह्याच्यात गरम पाणी पण टाकायचं आहे आपल्याला प्लेटवर ठेवून। अशी ही टेकुळ्याची भाजी परतून घेते तोपर्यंत सांगते मी तुम्हाला। आपण कारल्याच्या भाजी आणि पपई जर चिरून खाल्ली आपण तर त्याच्यावर 6 तास दूध नाही घ्यायचं। हे त्याच्यासोबत नाही 6 तास तर ते खाल्ल्याच्याने आपल्याला काय होते ते सांगते मी की असं परतून घेतलेली आहे भाजी मी। आणि मग ते खाल्ल्याच्या नंतर आपल्याला कोड वगैरे फिटू शकते अंगावर। त्यामुळे दूध पपई कारलं एकदाच खायचं नाही आणि पालकासोबत टमाटर पण खायचं नाही। आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी भाजीमध्ये परतून आणि प्लेटवर पण गरम व्हायला ठेवलं होतं पाणी। आणि मग थोड्या वेळाने आपण ह्याला चांगलं 15
मिनिट असंच चांगलं उकळू द्यायचं, हे सगळं एकजीव होऊ द्यायचं पाण्याचा हे सगळा. तर मग आता हे असं आपली बनलेली आहे टेकुळ्याची भाजी मडक्यातली. थोडंसं आणखीन पाणी लागलं म्हणून थोडं पण आणखीन गरम पाणी टाकलं. ह्याच्यामध्ये गरमच पाणी करून टाकायचं, तर लवकर पण शिजते भाजी आणि टेस्ट पण छान लागते. तर ही अशी भाजी बनलेली आहे आपली, तुम्ही पाहू शकता मडक्यातली. तुम्हाला जर आवडली ही भाजी तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कुणी जरी असले त्यांनी पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उर्मिला स्वयंपाकघरात असंच रोज नवीन नवीन व्हेजिटेरियन कुकिंग ते पाहायला विसरू नका. तर हे फ्रेश टेकुळ्याची